जवळ यावं सर इकडे न्यू बरं आता कसं झालं माहिती आहे डिपार्टमेंटचं काय रूल काही कंपनी हे आहे ती स्कीम आहे काही 15 लाख रुपये आणि त्याच्यानंतर स्तराचं थोडंसं बाहेर जातं ना त्यांनी ते हे रूल्स आहे त्याप्रमाणे डिपार्टमेंट काय म्हणलं आहे त्या गावामध्ये रस्ता होत नाही बाकी सुविधा हे करायला देत नाही मग म्हणजे असं म्हटलं नाही म्हणून आम्ही काय साहेबांना सांगायचं आम्हाला कुठे सुविधा तरी द्यायला तर आम्हाला काय शिकलं नाही आम्हाला कुठे हे करून बाजूला कुठे शिफ्ट करा तर आम्ही देणार. ठीक आहे मी मानतोय ठीक आहे तुम्हाला बाजूला शिफ्ट करा म्हणजे तुम्हाला 15 लाख एक घरपती पाहिजे मग 15 लाख जरी त्यांनी गव्हर्नमेंट 15 लाख आता आहे बघा ते पण त्यांनी देऊ शकत नाहीत 15 लाख ठीक आहे आता समजा ते देऊ शकत नाहीत दिले नाहीत समजा तर तुम्ही काय करणार आम्ही सांगितलं तुम्हाला काय पाहिजे 15 लाख रुपये दिले तरच आम्ही तिथं हे करणार उठणार आणि तुमचे आता जमीन आहे तुमची ती जमिनीचं काय करणार जमिनीचं त्यांनी काय सांगितलंय जमीन तुमच्या नावावर तुम्ही तसंच राहणार कोणाला पण विकू शकता म्हटलं त्याला मग ते विकत घेणाऱ्यांना मग ते तेव्हा उठवणार नाहीत त्यांना कोणाला आता समजा तुम्ही जायला आहे उठून मी जर जमीन तुमची विकत घेतलो तर ती जमीन तुम्हाला परत ती जमीन म्हणजे आम्हाला तिथे उठवणार नाही ते आम्हाला काय माहित नाही त्यांनी काय म्हटलं तुम्हाला विकून जमीन जावा म्हणाले कशासाठी जावा म्हणाले त्यांनी तुमच्याच नावावर जमीन राहणार म्हटलं हे बघा हे काहीतरी यांचं षडयंत्र आहे की तुमच्या जमिनी विकत घ्यायचं तुम्हाला तिथनं बाहेर काढायचं ठीक आहे हे आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जी जमीन ठेवलेत एक फूट ठेवलेत त्यांनी हा दरी हा कडा इथं यूज नाही म्हणून असं नाही ठेवलेत आता उद्या सकाळी सगळी फ्लॅटेबल जमीन झाली उद्या सकाळी समजा तुम्ही इथं 15 लाख घेऊन आला 15 लाख मध्ये तुम्हाला इथून कमीत कमी जांबोटीपर्यंत पण जांबोटीचं नाका आहे की तिथपर्यंत पण 10 लाखाला गुंठा भेटत नाही तुम्हाला भेटत नाही मग तुम्ही घर कसं बांधणार मग हे तुम्ही इकडे बघा फक्त 15 लाख घेणार मग गव्हर्नमेंट काय गव्हर्नमेंटनं जिम्मेवारी तुमची घेतो म्हटला आम्ही तुम्हाला घर देतो आणि त्या जागेच्या बदल्यात जागेत देतो तर तुम्ही हे समाधान शोधू शकताय नाहीतर नाही उगाच इकडे बघा आता टीपीचं आणि झडपीचं इलेक्शन येणार आहे जवळ त्यासाठी तुम्हाला सगळ्याला एकत्र करणार तिथं त्यांनी हे करणार त्यासाठी तुम्ही काय करा 4-4 जण येण्यापेक्षा सगळेजण या एकत्र या एक बसा एक मिटिंग करा DC साहेबांकडे जावा तहसीलदार साहेबांकडे जावा AC साहेबांकडे जावा त्यांना विचारूया की आम्ही की सर तुम्ही आम्हाला सेटलमेंट करतो म्हटला तर आम्ही उठतो नाही तर जबरदस्ती काय समजा उद्या सकाळी डॅम बनलं तर किती जमिनीमध्ये बसणार भरपूर जमिनीमध्ये बसणार आणि ते डॅम जर झाला समजा तर त्या डॅमला घेऊन जायला 120 फूटचा रस्ता पाहिजे का पाहिजे त्या डॅमला जाणारे जे कर्मचारी आहेत हजारांनी असतील कर्मचारी त्याच्यामध्ये त्या काम करायला त्या डॅमला करंट वगैरे सगळं तयार होणार मग त्या रस्ता पाहिजे त्यांना रस्ता पाहिजे का नाही मग रस्ता जर पाहिजे असेल तर तो रस्ता कसा देणार तुम्हाला एक गावाला रस्ता देत नाहीत मग त्यांना त्यांनी रस्ता कसा द्यायला तो विचार तुम्ही करायला पाहिजे का नको परत आता तुम्हाला ऐका आता हेमाडगे रस्त्याचं भूमिपूजन करले तुमचे पण तिथं मेंबर होते तिथं भूमिपूजन करायला मग ते हेमाडगाने गोवा रस्ता कनेक्टिंगला जो रस्ता करायलेत तुमचा काय करत नाही झाले तर त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये फायदा आहे त्या रस्त्यामध्ये तुमच्या रस्त्यामध्ये काय फायदा नाही आहे मग हे विचार तुम्ही करायला पाहिजे ना एवढ्या वर्ष तुमची वाढवडील तिथं राहिले का फक्त राजकारणामुळे तो काय करतो हे काय करतो असं उलटं होतं मग आता तुम्ही एक प्रयत्न करा तुम्ही सर्वांनी मिळून या आमचे मूलभूत जे हक्क आहेत ते आम्हाला द्या आमचे मूलभूत हक्क काय आहेत एक रस्ता आहे एक पाणी आहे एक करंट आहे आणि एक आम्हाला नेटवर्कसाठी टावर झाला ठीक आहे एवढं त्यांनी दिले तर तुम्हाला काय बाहेर जायची गरज आहे का नाही ना मग हेमाडग्या रस्त्यामध्ये जंगल लागत नाही गोव्याला जातेवेळी जंगल लागत नाही जर दुसऱ्या स्टेटला जायला रस्ता द्यायला त्यांनी आमच्या खानापूर तालुक्याच्या लोकांना का देत नाही तर हे प्रश्न कुणी विचारला पाहिजे आमदार तुम्हाला रस्ता करायला जाऊन भूमिपूजन करत नाही मग तिकडे कसं जाऊन तिथे भूमिपूजन होते ते हेमाडगा रोडला एवढे पैसे खर्च करायले आमच्या लोकांना एवढे वर्षापासून स्थायिक झालं आम्हाला का नाही हा विचार करायला पाहिजे का नको आता जर समजा तुमचा कळसा बंडुरा झाला तर आमच्या तालुक्याला त्याचा फायदा नाही आहे दुसरीकडे पण जाणार ते पाणी एकदा जर ते पाणी आलं इकडं तालुक्याला लागायला पाणी आम्ही प्रयत्न करायला पाहिजे काय दुसऱ्या तालुका सोडून दुसऱ्या तालुक्याला पाहिजे कुणाला पाहिजे सांगा तालुक्याला पाहिजेत ना मग ते प्रयत्न कुठं चाललाय दुसऱ्या तालुक्याला जायला चाललाय आता इथपर्यंत आला दुसरा तालुका काय म्हणणार आम्हाला पण सोडा पाणी असं बोलणार कोण नाही मग मी काय म्हणालो तुम्हाला हे बघा तुम्ही फालतू ते नेते लोक तुम्हाला इकडे घेऊन येतात
आणि तुम्ही हे करता कामं करता असं नाही आहे. क्लिअर कट असेल तर पाय ठेवायचा, नाहीतर ठेवायचं नाही. कोण मेंबर असतील तर मेंबर पण येऊ, कोण येऊ देत. ही कामं कुणाची आहेत? मेंबरांची आहेत. कुणाची आहेत? ही धडपड करायची. ते काय करत, तुम्हाला इथं पण मिटिंग झालं, मी बघत होतो, इथं पण मिटिंग झालं, सगळं झालं. मी तुमच्या भागाकडे येतोय, पण आता काय आलो नाही. बघूया तुम्ही काय प्रयत्न करते, अशी करा तुम्ही. तुमचे प्रयत्न करून झाल्यानंतर आम्ही यायचं. सगळे पत्रकार सर आहेत बघा, हे सगळे आमचे पत्रकार सर आहेत. ते आता आलेले बघा, ते सगळे आमचे आहेत बघा. आम्ही कुठं पण गेलो तर एक तर क्लिअर करा, नाहीतर नाही. ते राग करण्यासारखं नाही. उद्या टीपी झडपीचं इलेक्शन आलं, तिथं जाऊन थांबा आणि हे करा, नंतर असं नाही आहे. माझा क्लासमेट आहे, ठीक आहे, माझ्याबरोबर शिकलेलं आहे मी सगळे. तर विचारा त्यांना, क्लासमेट.